गोव्यात अग्नितांडव झालेला आहे। गोव्याच्या नाईट क्लबमधील आगीच्या घटनेआधीचा व्हिडिओ आता त्यानंतर समोर आलाय। गोव्यातील अरपोरा परिसरातील नाईट क्लबमध्ये काल रात्री भीषण आग लागली। या आगीमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय आणि हा मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। इलेक्ट्रिक पायरो फायर गनमुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे। फायर गनमधील ठिणग्या ज्वलनशील पदार्थांवर पडल्या। काही क्षणातच आग वेगाने पसरली, ज्यामुळे कार्यक्रम स्थळ दाट धुराने भरून गेलं। या मृतांमध्ये 3 ते 4 पर्यटकांसह क्लब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। दोघांचा होरपळून तर इतरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे। स्वयंपाकघरातून आग सुरू झाल्याची माहिती समोर आहे। घटनेतील काही जणांचे मृतदेह जिन्यावर देखील आढळले। आग सगळ्यात आधी तळमजल्यावरच्या स्वयंपाकघरातून क्लबच्या इतर भागात पसरली, त्यामुळे सर्वाधिक मृतदेह हे स्वयंपाकघराच्या परिसरातूनच मिळालेले आहेत। पळून जाण्याच्या प्रयत्नात 2 लोकांचा मृत्यू जिन्यावर झाला, मात्र प्राथमिक माहितीनुसार नाईट क्लबनं अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलेलं नव्हतं। प्रशासनानं घटनास्थळ सील केलंय आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे। आपण ड्रोन दृश्य पाहू शकतो। गोव्यामध्ये आग लागण्यापूर्वीची नाईट क्लबमधली ही दृश्य, नाच गाणं सुरू आहे आणि सगळे एन्जॉय करतात आणि त्याच वेळेला वरच्या भागातून धूर यायला सुरुवात होते, त्यामुळे सगळेच पॅनिक होतात। तर दुसरी दृश्य, जेव्हा आग लागल्यानंतर हे नाईट क्लब जळून खाक झालंय। गोव्यात अग्नितांडव झालेला आहे। आता नेमकं या रात्री काय घडलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। उत्तर गोव्यातल्या अरपोरा नाईट क्लबमध्ये स्फोट झाला। 20 पेक्षा जास्त लोकांचा गुदमरल्यानं त्यात मृत्यू झाला। आगीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली, मात्र हा आकडा वाढण्याची भीती अजून व्यक्त केली जाते। मृतांमध्ये बहुतेक किचनमध्ये काम करणारे कामगार होते, कारण स्वयंपाकघरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मृतांमध्ये 3 ते 4 पर्यटकांचा देखील समावेश आहे। इतर जे काही मृत आहेत ते क्लबमधले कर्मचारी असल्याची माहिती आहे। गोव्यात घडलेलं हे अग्नितांडव, गोव्यातील अरपोरा परिसरातील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। शेखर, सध्या तिथली परिस्थिती काय आहे? कारण काल रात्रीची ही घटना आहे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। तिथे आता काय मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे? मी सध्या त्याच अरपोरा परिसरामध्ये उभा आहे, ज्या आणि माझ्या मागे तेच पब आहे ज्या ठिकाणी हे अग्नितांडव त्या ठिकाणी घडलं होतं। त्याची सुरुवातीला दृश्य मी दाखवतो। आपण जर बघितलं तर हा पूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी बंदिस्त केलेला आहे। कोणालाही आतमध्ये जाण्यासाठी परवानगी तर सध्या मिळत नाही, मात्र काल रात्रीच या ठिकाणी प्रशासन जे आहे ते पोहोचलं होतं। जवळपास 6 ते 7 जण अतिशय गंभीररित्या त्या ठिकाणी जखमी आहेत अशी देखील माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणामध्ये, दुर्घटनेमध्ये 25 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यापैकी 4 पर्यटक असल्याची माहिती मिळालेली आहे। बाकीचे सर्व जे मृतक आहेत ते सर्व याच पबमधले काही कर्मचारी आहेत अशी माहिती सध्या मिळालेली आहे। या संपूर्ण प्रकरणी तीव्र शब्दात जे आहे ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खेद व्यक्त केलेल्या शिवाय या पबचे जे मॅनेजर आहेत त्यांना देखील काल रात्रीच अटक करण्यात आलेली आहे। मात्र जो मालक या पबचा आहे तो त्याला देखील अटकेचं वॉरंट जे आहे ते काढण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली आहे। संपूर्ण परिस्थिती बघितली तर हे रात्री 12 वाजताच्या आसपास ही घटना घडलेली आहे आणि 12 नंतर स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी 2 वाजता पोहोचले होते। अग्निशमन दल आणि इतर बचाव यंत्रणा जे आहेत ते तात्काळ पोहोचल्या होत्या। त्यांनी आग देखील विझवली होती, मात्र सुरुवातीला यामध्ये काही आग लागल्यानंतर जे धूर होता त्या धुरामुळे गुदमरून काहींचा मृत्यू झाला अशी देखील माहिती मिळते, तर 4 ते 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती सध्या तरी मिळते। मात्र हा सगळा परिसर जो आहे तो आता आपण बघितला तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आतमध्ये जाण्यासाठी कोणालाही परवानगी जी आहे ती दिली जात नाही। मात्र हे सगळं होत असताना आता याच सरकारवरती गंभीर पद्धतीनं टीका देखील होऊ लागलेली आहे। काँग्रेसचे इथले अध्यक्ष आहेत अमित पाटकर यांनी ही गोव्यातली दुर्घटना नसून हा ठरवून केलेला मर्डर आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि शिवाय आम आदमी पार्टीच्या देखील काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन प्रतिक्रिया देत असताना हा सगळा
भ्रष्टाचारामुळे हे सगळं झाल्याचं आरोप केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार इथले मुख्यमंत्री आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं. त्यामुळं निश्चितच हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गोव्यामध्ये इतक्या भीषण पद्धतीची दुर्घटना कधीही घडली नव्हती, ज्यामध्ये आता 25 पर्यंत मृतकांचा आकडा मिळतोय. मात्र यापेक्षाही अधिक जण त्या ठिकाणी भाजले गेलेत का, अनेक जण गुदमरून त्या ठिकाणी जखमी देखील झालेलं पाहायला मिळते. त्या सगळ्यांना आता हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये अजून काही आकडेवारी जी आहे ती वाढते का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कस्तुरी. नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. आपण थेट गोव्यातल्या त्या नाईट क्लब बाहेरून आता आढावा घेत होतो, कारण गोवा नाईट क्लब जे अग्नितांडव घडलं त्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी आता मालक आणि मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांनाही तात्काळ अटक करण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आदेश दिलेले आहेत. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची माहिती मिळवण्यासाठी गोवा सरकारकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलाय. सध्या फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. आपण पाहतोय की काल रात्री गोव्यातल्या नाईट क्लबमध्ये अग्नितांडव घडलं. किचनमधल्या सिलेंडरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आग सगळीकडे पसरली, काही ठिकाणी धुराचे लोट पसरले आणि त्यामुळे काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला. आकडेवारी सध्या 25 इतकी आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते.